मित्रांनो, नमस्कार. माझा अचलवाणी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खूप छान छान गोष्टी घेऊन आहे. आपण करायच्या गप्पा गोष्टी. मग ऐकणार ना तुम्ही? आता तर दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत, तर मस्त फिरण्याचाही प्रोग्राम असेल. प्रोग्राम करता करता, मजा घेता घेता, आनंद करता करता मस्तपैकी हा व्हिडिओ मात्र जरूर पहा. आणि तुम्हाला जे काही हवं आहे, अजून जे काही ज्ञान हवं आहे, माहिती हवी आहे, याचाही उल्लेख मात्र तुम्ही चॅटबॉक्समध्ये नक्की जरूर करा. मग आता आपल्याला खूप खूप गोष्टी करायच्या आहे. मग कोणाच्या करायच्या बरं? मित्रांच्या करायच्या, मैत्रिणीच्या करायच्या, शिक्षकाच्या करायच्या, अभ्यासाच्या करायच्या. तो तर आपल्या अगदी जवळचा मित्र आहे, अभ्यास, है ना? तर हा आपण जरासा दूर ठेवूया. अभ्यासापेक्षा किंवा इतर काही गप्पा करण्यापेक्षा छान छान आपल्याजवळ काय असतं बरं? आपण कशाने आनंदित होतो, कशाने दुःखी होतो, कशाने निराश होतो, कशाने होतो? हां, ओळखलं तुम्ही. आपण मनाच्या द्वारे, मनामुळे आपण सगळं हे आपलं घडत असतं. हे आता सगळ्यांना मान्य आहे ना, की आपलं मनच सगळं याला कारणीभूत असतं मित्रांनो. आपण हिरव्यागार जागेत गेलो, वरती छान निळंशार आकाश आहे, सुंदरसा काही पदार्थ आपण खातो आहे, तरी आपण आनंद घेऊच शकतो असं नाही बरं का. कारण आपले आनंद घेण्याचे जे इंद्रिय आहे, ते आहे ज्ञानेंद्रिय. आणि त्या ज्ञानेंद्रियाच्या वर सगळ्यात जास्त कोण काम करतं बरं? सगळ्यात जास्त वरचा बॉस कोणता आहे? मग हा बॉस आहे, हा ओळखायला काही वेळ नाही लागत. मन. अरे यार, मला काही मन नव्हतं, माझं लक्ष नव्हतं, जाऊ दे, माझा मूड ठीक नाही, अशा गप्पा करतो ना आपण. मला आता कशाची आठवण येते ते मागच्या ह्याच्यात गेलो मी. मागचे सगळं मला आठवायला लागलं. माझा मूड ऑफ झाला. आता मला भूकही नाही, मला काही करायचं नाही. पण मित्रांनो, गप्पा गोष्टीची भूक मात्र सगळ्यांना असते बरं का. का नसते? असावीच. कारण याच्यामध्ये काय होतं, आपलं मन किती शिथिल होतं, रिलॅक्स होतं आणि पुन्हा पुन्हा आपल्याला नवीन विषय सुचतात. मग असे जर नवीन विषय तुम्हाला सुचले आणि माझ्याकडनं काही अचलवाणीद्वारे तुम्हाला पाहिजे असेल, तर मला जरूर 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 चॅटबॉक्समध्ये तुम्ही शेअर करा. मग त्याप्रमाणे तुमच्या आवडीच्या विषय मी तुमच्यासमोर घेऊन येईल. मग आता हा व्हिडिओ कोणासाठी आहे बरं? ज्याला आपलं मन आहे की नाही रिलॅक्स करायचं आहे, त्या सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा, जरूर पाहावा. आता हा पाहावा म्हणजे काय? की ऐकावा. कारण ऐकण्यासाठी जे ज्ञान आपण आज मिळवणार आहोत, ते खरंच अभ्यासाच्या पुष्कळ परे आहे. वेगळं आहे ते. त्याच्यामुळे तुम्हाला आनंदच येईल. राजाराण्याची गोष्ट नाही आहे. कारण आपल्याला काय आहे मित्रांनो, मस्तपैकी छान ज्ञानेंद्रिय आहेत. आहे ना, वाणी आहे, आपण त्यांनी बोलतो, ती शुद्ध करून घ्यावी लागते. आणि घ्राण आहे, घ्राण म्हणजे नाक. नाक हे दुसरं ज्ञानेंद्रिय आहे, त्याने आपल्याला वासाचं ज्ञान होतं. आणि डोळे आहे, डोळ्यांनी काय होतं आपल्याला? सगळी सृष्टी दिसते. आपण सगळं काही डोळ्यांनी करू शकतो ना. डोळे नसले तर काय होईल याची कल्पनाही आपण डोळे असलेले लोक करू शकत नाही. म्हणजे हे ज्ञानेंद्रिय किती महत्त्वाचं आहे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय अवतीभोवती काय आहे आपल्या, काय आवाज कशाचे ऐकू येतात, कुठून ऐकू येतात, हे आपण कसं ओळखतो? कुठले आहे? घाबरण्याचा आवाज आहे की आनंदी होण्याचा आहे की मस्तपैकी रंगून जाण्याचा आवाज आहे, हे आपल्याला देखील कळत नाही. मग ते कोण कळवतं आपल्याला? श्रोत्रेंद्रिय. श्रोत्रेंद्रिय म्हणजे कान. म्हणजे काय झालं? आणि स्किन, स्किन आपली जी त्वचा आहे, त्याद्वारे आपल्याला काय कळतं? आई प्रेम करते. आई कशी करते? जवळ घेते, छानपैकी आपल्याला खाऊ देते. शिक्षक कसे असतात? जे प्रेमळ असतात ते आपल्याला आवडतात ना. मॅथ्स शिकवणारे शिक्षक आवडत नाही असं नाही मुलांनो. सगळे विषय शिकवणारे जर प्रेमळ शिक्षक असतील, तर नक्की आपल्याला आवडतात बरं का. मग अशा आवडणाऱ्या शिक्षकांसाठी आणि आयांसाठी, प्रेमळ आयांसाठी आपण मस्तपैकी आज एन्जॉय करणार आहोत, गप्पा मारणार आहोत. आणि मग त्या गप्पा कशावर आहेत बरं? आता तुम्हाला कळलं असेल हा विषय घेऊन आपण कसा पुढे जाणार आहोत. तर हा विषय आहे आपल्या सर्व हे जे पंचेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत ना,
त्याच्यावर राज्य करणारा प्राणी कोण आहे? तो म्हणजे मन. हां, आत्ता तुम्ही ओळखलं बरं का. आणि हे जे मन आहे ना, ते आपलं सगळं पणाला लावायचं असतं. कसं पणाला म्हणजे नेहमी कसं ठेवायचं असतं? मस्तपैकी प्रसन्न, आनंदी. आता तुम्ही म्हणाल मॅडम किंवा मला ताई म्हणा, ताई हे असं कसं मन कसं नेहमी प्रसन्न राहील बरं? इकडून तिकडे उड्या घेतो, आत्ता म्हणतं अभ्यास करतो, आत्ता म्हणतं खेळतो, आत्ता म्हणतं मला या क्लासला जायचं आहे, आत्ता म्हणतं आई रागवेल, आत्ता म्हणते मला डब्यातले दिवाळीचं लाडू काढून खायचे आहे, मला अमूक हवं आहे, मला आईस्क्रीम हवं आहे, मला भेळ हवी आहे, मला पाणीपुरी खायला जायचं आहे. मग हे कोण सांगतं तुम्हाला मित्रांनो? हे सगळं कोण सांगतं? तुमचं मन ठरवतं. आणि काय करतं मग बुद्धी जी असते ती वरती असते आपल्या सगळ्यात. म्हणजे ती कमांड करते, कमांडो आहे ती आपली. मग ती काय म्हणते, तुझं पोट खराब आहे ना, मग आता तुला पाणीपुरी आणि बाहेरचे स्ट्रीट फूड खाता येणार नाहीत. कोण सांगतं हे? निर्णय कोण घेतं? बुद्धी घेतं. मग या बुद्धीचा वापर करून मनावर अंकुश ठेवला जातो. म्हणजे मनाला काय केलं जातं? सांगितलं जातं की नाही रे बाबा, आता हे तुला करता येणार नाही, कारण की तुझं अमुक अमुक आरोग्य बिघडलं आहे, तुझं पोट खराब झालं आहे. मग घरचंच छानपैकी डाळीची खिचडी, साधं तूप, भात असं मस्तपैकी आईने केलेले पदार्थच आपल्याला खायचे. आणि मित्रांनो, शक्यता बाजारू पदार्थ खाण्याचे टाळावे बरं का. आपलं स्वास्थ्य जर चांगलं राहायचं असेल ना, तर नक्कीच या गोष्टी आपण जरूर पाळाव्यात. आता बघा, तुम्ही म्हणाल केवढं मॅडमनी बाईंनी पाल्हा लावला आहे हो आमच्यासमोर, आज आल्या काय चॅनेलवर, बोलतात आहे काय, आणि आपल्याला कसं आपल्याला जे पाहिजे ते पटापट सांगून मोकळं व्हावं. पण असं नाही ना. आपण काय करतो आहे, हा विषय प्रवेश केला. आता तुम्हाला समजलं आहे आपण कशावर गप्पा करणार आहोत? मनावर. मग आता ह्या मनावरच्या गप्पा फार कमी ऐकायला मिळाल्या असतील ना तुम्हाला. मन कसं असतं, काय असतं याची उत्सुकता लागली ना तुम्हाला. मग मन कसं असतं आपलं? खरं तर आपलं जे प्राण्यांचं मन आहे ते शुद्धच असतं, नसायला पाहिजे. मग आता हे मन शुद्ध करायचं आपल्याला, तर कसं करायचं? आणि कसं कसं त्याच्याकडे वळायचं? हे सुद्धा एक शास्त्र आहे बरं का. आता एखाद्या मित्राने आपल्याला थप्पड लगवली, तर आपण काय करतो? आपली रिॲक्शन काय असते? कोणी काही आपल्याला बोललं, आपली रिॲक्शन ॲक्शन काय असते? की आपण काय करतो? त्या माणसाला तसंच प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक वेळेला प्रतिकार करून आपल्या समस्या याचं निवारण होत नाही. आपल्याला काही वेळा वेगळ्या मार्गाने पण जावं लागतं. म्हणजे इथे कोणता मार्ग आपण स्वीकारूया? मन कसं करायचं आहे आपल्याला? सुदृढ करायचं आहे, निरोगी करायचं आहे. मग आता या मनाची कल्पना तुम्हाला समजली का? सुदृढ करायचं म्हणजे काय करायचं? की त्याच्यामध्ये असणारे हेवे, दावे, राग, द्वेष, मित्रांचा कलह म्हणजे भांडणं, हे सगळं दूर ठेवायचं आपल्याला. त्याला काय म्हणतात? षडरिपू. षडरिपू म्हणजे आपल्या आतमध्येच असतात ते. मनाच्या आतमध्ये शत्रू आहेत ते आपले. मग ते शत्रू घालवायचे आपल्याला एक-एक करून. जसं-जसं आपण मोठं होतो ना, तसं-तसं या षडरिपूंवर मात करायला आपल्याला मन शिकवू शकतं. मन शिकवतं, त्याच्यावर बुद्धी आपली अंकुश लावते. मग आता व्यावहारिक आपलं जे जीवन आहे रोजचं, ते सगळं समृद्ध कसं होईल बेटा? आपण जेव्हा त्याचा वापर योग्य रीतीने करू, मनाचा वापर. मनावर कंट्रोल ठेवू. मनावर राग आला, कोणाला मारावंसं वाटलं, तरी आपण ते करणार नाही. कारण आपल्याला समजलं आहे मनासारखं कसंही वागायचं नाही आहे. आपण व्यवहारात जर आपल्याला छानपैकी समृद्धी हवी असेल, आपल्याला पॉप्युलर व्हावंसं वाटतं ना, सगळ्यांनी आपल्याला विचारावं, छान छान गप्पा कराव्या आपल्याशी. आज मी जशी तुमच्याशी गप्पा करायला आली आहे, तसंच सगळ्यांना वाटतं ना, की आपल्याशी कोणीतरी बोलावं, आपलं पण मन मोकळं व्हावं दुसऱ्यांसमोर. आपल्याला जे काही वाटतं आहे आईबाबांविषयी, शिक्षकांविषयी, आपलं काय मत आहे हे कोणी विचारूनच घेत नाही ना. शक्यतो नाहीच. म्हाताऱ्या लोकांनासुद्धा नाही विचारत हो. वयस्कर लोकांनासुद्धा आपापल्या ऑफिसमध्ये काम करतात आणि सायंटिस्ट असतात, कोणी डॉक्टर असतात, त्यांनासुद्धा आपलं मन मोकळं करता येत नाही गड्यांना. आणि हे मोकळं आपलं मन झालेलं हे आपल्याला समजतही नाही. आपण आपल्या विश्वासू व्यक्तीबरोबर मन उलगडतो, पण आपल्यासमोरही आपण मन उलगडू शकत नाही. आणि का बरं नाही? आता याचं काय आहे की मनाने मनाला समजून घेतलं पाहिजे.
मग काय आहे सगळ्यात महत्त्वाचं याच्यात काय आहे बेटा, की मन जे आहे त्या मनाची वृत्ती जर सात्विक झाली. आता आपल्या मनाच्या वेगवेगळ्या स्तर असतात. कोणते स्तर आहेत बघ मनाचे? वृत्ती म्हणू आपण हवं तर. वृत्ती किती आहेत? सात्विक आहे, तामसी वृत्ती आहे, राजसिक वृत्ती आहे. सात्विक म्हणजे आपल्याला आपलं मन स्थिर राहतं, शांत राहतं, प्रसन्न राहतं पुष्कळदा. परंतु जी राजसिक वृत्ती आहे ती कशी शॉपिंग करायला लावते, हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक घेऊन दे, नाही तर हातपाय आपटायचे, मागून घ्यायचं. आणि हे सगळ्याच वयातल्या लोक करतात तसं. आणि आपलं आपलं जे आहे इप्सित जे पाहिजे आहे ते खरं करून घेतात, ते मिळवून घेतात आपल्याला. त्याला राजसिक वृत्ती म्हणतात. तिसरी आहे तामसिक वृत्ती. मग या तामसिक वृत्तीने काय होतं बाळांनो? तामसिक वृत्ती कशी असते, की ती आपल्या याच्यामध्ये कलह निर्माण करते माणसामाणसामध्ये. आणि दुसऱ्याचा द्वेष करणं, राग करणं, मारामारी करणं, खूप गुंडगिरी करणं, हा प्रकार जो आहे तो तामसिक वृत्तीचा आहे. कोणाला मारण्याची इच्छा उत्पन्न होणं, कोणाचा बदला घेण्याची ताकद ठेवणं आणि सतत त्या दिशेने आपण प्रयत्न करणं. अशा पद्धतीने आपण या 3 वृत्त्यांमध्ये सतत खेळत असतो. खेळत असतो म्हणजे आपला मूड चेंज झाला. मूड चेंज झाला म्हणजे काय चेंज होतं बेटा? मूड चेंज झाला की आपला जो वृत्ती आहे ती चेंज होते, तात्पुरती. वृत्ती कशी असते आपली? अस्थिर असते, म्हणजे चंचल असते. मग आता चंचल असलेली वृत्ती ती कधी सात्विक असू शकते, छान असू. आज माझं मन किती छान वाटतं आहे मला, हॅपी हॅपी दिवाळी, हॅपी गुड मॉर्निंग असं आपण म्हणतो दुसऱ्यांना, तेव्हा आपलं मनही तेवढंच आनंदी असलं पाहिजे ना. तेव्हा दुसऱ्यांना आपण हॅपी म्हणू शकतो, नाही तर नाही. आणि राजसिक असलं की चल बरं आज मला शॉपिंग करण्याची खूप इच्छा झाली आहे, असं एक असं स्त्रिया नेहमी आपल्या मैत्रिणींजवळ इच्छा व्यक्त करतात. मला ना बाई शॉपिंगशिवाय काही जमतच नाही. मला रोज थोडं ना थोडं शॉपिंग केलं, खर्च केला की मला छान वाटतं. मग ही कोणती वृत्ती आहे? आता कळलं तुम्हाला कोणती आहे? राजसिक, बरोबर. आणि मग आता या राजसिक वृत्ती आली की आपल्या इच्छा पूर्ण होतात आहे. आपण लोकांशी चांगलंही वागतो आहे असं आपल्याला वाटतं. आणि त्याच्यानंतर मग काय होतं? कोणाचा आपण द्वेष करायला लागतो, राग करायला लागतो. कोणाजवळ आपल्यापेक्षा जास्त खेळणी आहे, जास्त वस्तू आहे, याच्याकडे तर अमुक आहे, त्याच्याकडे तमुक आहे, याला त्याच्यामध्ये इतका पैसा आहे, याच्याकडे खूप इस्टेट आहे, म्हणून आपण त्याच्यावर नेहमीचा आपला फेवरेट शब्द वापरू का आता? जळायला लागतो, ॲक्च्युअल जळायला लागतो. आणि हेच तर आपल्याला कंट्रोल करायचं आहे. कोणावर जळायचं नाही मित्रांनो. जळलं ना की आपली स्किन खराब होते, आपल्या स्किनवर त्याचे वाईट परिणाम होतात. आणि लहानपणापासून जर आपण लोकांवर जळत गेलो आणि लोकांना नावं ठेवत गेलो तर शेवटी काय असतं, आपण जर लोकांकडे हात दाखवला, बोट दाखवलं, तर आपली 3 बोटं कुठे असतात बेटा? आपल्याचकडे असतात की नाही? मग त्या 3 बोटांनी आपणच आपल्यावर सगळे शब्द उलटून घेतो. म्हणून कोणालाही वाईट संबोधायचं नाही, कोणाशी वाईट संवाद घडवून आणायचे नाही, कोणालाही जास्त रागवायचं नाही, कोणाचा द्वेष करायचा नाही. थोडक्यात म्हणजे काय, आपला जो इगो असतो ना, मला हे येतं, मग मी हे करतो, मी ते करतो, मला इतकं छान सगळं येतं, माझ्याशिवाय कोणी नंबर 1 नाही, मला सारखं नंबर 1च यायचं आहे. मग आता या नंबर 1च्या झगडीमध्ये आई पण म्हणते, नाही तुला नंबर 1 यायचं आहे बेटा, बस कुठेही काही, खेळामध्ये नंबर 1, ड्रॉईंगमध्ये नंबर 1, तुझ्या अभ्यासात तुला नंबर 1, जास्तीचे सगळ्यांपेक्षा जास्त मार्क आणायचे आहे. होतं काही वेळा, होतं ना, आईवडिलांकडून असं प्रेशर येऊ शकतं. हे आमच्या लहानपणी आम्ही मित्रांनो अनुभवलेलं आहे. मग या अनुभवित असलेल्या गोष्टी मोठेपणी पण लोक तसेच वागतात बेटा. कारण ते जे षड्रिपू असतात ना, ते मोठेपणी त्याचा काय होतं, त्याची तीव्रता वेगळी असते, त्याची फ्रिक्वेन्सी. सगळ्यात आपल्याला ग्रेट शब्द माहिती आहे, फ्रिक्वेन्सी. या सगळ्या षडरिपूंची फ्रिक्वेन्सी मात्र प्रत्येक वयामध्ये बदलते. म्हणजे त्याचा वापर करण्याची वृत्ती ही आपली बदलत जाते आणि त्याचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि आपलं स्वतःचं म्हणणं खरं करून घेतो. म्हणजे कशाची आवड असते मनाला? वर्चस्वाची आवड असते, असते की नाही? म्हणजे सगळ्यात महत्त्वाची टर्म आहे मनाला लावले, की आपण सगळ्यापेक्षा वरचढ असलं पाहिजे, आपलं लोकांनी ऐकलं पाहिजे. वाटतं की नाही तुम्हाला? वाटतं? वाटतं? नक्की.
कारण सगळ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं यासाठी आपण नंबर वन असलं की आपली तारीफ होते, आपल्याला बक्षिसं मिळतात, हे तुम्हाला माहिती आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं बेटा? मेहनत करावी लागते, मनामध्ये चिकाटी असावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं असतं की त्याबरोबर विनम्रताही बाळगावी लागते. आणि विनम्रता जर बाळगली नाही ना मित्रांनो, तर सगळे लोक आपल्याला काय कतरतात, आपल्यापासून दूर जातात. काय म्हणतात, अरे जाऊ दे तो उद्धट आहे, त्याच्याशी न बोललेलंच बरं. कारण त्याला जास्त अहंकार आलेला आहे, त्याला इगो जास्त आलेला आहे. त्याच्यापेक्षाही त्याला त्याच्या वरचढ कोणी घेतला ना, दोनास दोन चार मारणारा, तर आपोआप तो जागेवर येईल असं आपण म्हणतो म्हणतो की नाही. मग या दृष्टीने आपण विचार करायला पाहिजे. मग या षडरिपूंचा जर मेळा एकत्र झाला आणि त्याच्या जर कॉम्प्लिकेशन्स वाढले आपल्या मनामध्ये, तर मग काय होईल? आपलं मन कसं होईल? गढूळ होईल. गढूळ पाण्यामध्ये जरा आणखीन आपण माती नेऊन टाकली तर कसं होईल बेटा ते पाणी? आहे ना, अजून गढूळ होईल. त्याच्या खाली जर्म्स तयार होतील, काय ते पाणी खराब होईल. परंतु निर्मळ पाण्याकरता आपण त्या निर्मळ पाण्यात जर आपला चेहरा पाहिला ना, तर आपल्याला कसा दिसतो? स्वच्छ सुंदर आपलं प्रतिबिंब दिसतं, त्याला आपण प्रतिबिंब म्हणतो. मग असं प्रतिबिंब आपल्या मनातही पडावं, म्हणून त्याच्यासाठी काय करावं लागतं मनात पडायला? त्याच्यासाठी आपल्याला चांगलं सात्विक वागावं लागतं. मग हे सात्विक मन आपोआप तयार होत असेल का? विचार करा बरं तुम्ही. आपोआप तयार होतं हे मन असं? नाही. आपोआप कोणतीही गोष्ट अशी तयार करणार. केल्याने वाळूचे कण रगडता तेलही गळे. आपण जर वाळूचे कण रगडणं म्हणजे इतका प्रयत्न केला, इतका प्रयत्न केला, की आपल्याला सर्व काही आपल्या प्रयत्नातून मिळणार आहे, अशी आपल्या मनाची जेव्हा पक्की धारणा होते आणि पक्क आपल्याला समजतं की आपण जेव्हा करू ना प्रयत्न, तेव्हाच आपल्याला काही प्राप्त होणार आहे. मग ह्या प्राप्तीतून आपल्याला काय मिळवायचं आहे? काहीतरी वर्चस्व मिळवायचं आहे, काहीतरी सगळ्यांना वाटतं ना आपण मोठं व्हावं, आपल्याला सगळ्यात जास्त गुण मिळावे, आपल्याला सगळ्यांनी विचारावं. ही प्रत्येक मनाची धडपड असते की नाही? असते, असते आहे ना. मलासुद्धा वाटतं. मलासुद्धा मला वाटलं होतं की नाही, आपण सगळेजण आजकाल मीडियावर असतात. आजकाल लहान मुलांना पण आमच्यापेक्षा पण जास्त व्हिडिओ, आमच्यापेक्षा पण जास्त सगळी टेक्नॉलॉजी लक्षात येते आणि ते सगळं ऑपरेट करू शकतात. पण आम्ही थोडंसं मित्रांनो कमी पडतो, आम्हाला शिकण्याची गरज आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? उद्योगी राहावं लागेल की नाही? मग उद्योग करणं हा आपलं परम कर्तव्य आहे. अभ्यासात नंबर यायचा असेल तर तुम्हाला शाळेच्या पहिल्या दिवसाच्या किंवा कॉलेजच्या किंवा व्हॉटेवर मे बी ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून तुम्हाला काम करावं लागेल. सिन्सिअरली काम करावं लागेल. त्याच्यात भिन्न प्रकृतीचे माणसं आहे, भिन्न दोस्त मित्र आहे, तुमच्यावर दबाव आणणारे लोक आहे, सगळ्या पद्धतीचे लोक आहे. पण आपलं कसं ठेवायचं आहे? हे जे डोकं आहे ना आपलं, हे शांत ठेवायचं आहे. एकदम जो शांत ठेवू शकतो आणि दुसऱ्याला प्रतिकार न करता ऐकून घेतो आणि आपल्यामध्ये छान छान बदल करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते मन शुद्धीवर राहतं असं म्हणतात. शुद्धीवर म्हणजे काय? कॉन्शियस. तुम्ही शब्द ऐकला आहे हा? इंग्लिश मिडियमच्या मुलांना तर कॉन्शियस लेवल माहिती असेल. तर हे कॉन्शियस लेवलवर असतं. आता आपण एक समजावून घेऊ की या कॉन्शियस लेवलवर मन आपलं किती वेळ असतं? जोपर्यंत आपण जागं असतो तोपर्यंत. आपण नीट करत असू, आपण निरीक्षण करत असू, आपण पाहत असू, तर आपल्याला सर्व काही स्पष्टपणे दिसायला लागतं. मग ते हे कोण पाहतं? ज्ञानचक्षू पाहतात. मग ते आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या माइंडमध्ये संदेश देतात आणि जे काही असेल आपल्या इंद्रियांचं काम ते करतात आणि त्याचं जे फिल्टर असतं, हे सगळे ज्ञानेंद्रिय फिल्टर आहेत आपले. मग ती सगळी माहिती कुठपर्यंत पुरवतात? ब्रेनला पुरवतात, बुद्धीला पुरवतात. मग बुद्धी काय करते? ॲनालिसिस करते, सिंथेसिस करते, त्याच्यावर विचार करते बुद्धी. म्हणजे बुद्धी ही विचार करणारी आपल्यामध्ये असलेली अशी खूप मोठी शक्ती आहे मित्रांनो. ही सगळ्यांजवळच असते बुद्धी. निर्बुद्ध शून्यबुद्धीचा कोणीही नसतो बाळांनो. त्याच्यामुळे कोणी कितीही आपल्याला म्हटलं, अरे तुला काही येत नाही, तू वेडा आहे, तू निर्बुद्ध आहे, आणि सगळ्यांनी तुम्हाला कुठे टीज केलं, कमी दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्ही मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण आपल्यामध्ये काय आहे हे आपण ओळखत नाही, म्हणून दुसरा काय बोलतो आपल्याविषयी, त्याच्यामुळे आपण सतत चिडचिडच करत असतो.
आणि दुसऱ्याला आपण कसं घालून पडून पुन्हा त्याच्याच शब्दात सांगू असं आपण नेहमी म्हणतो की नाही त्याला धडा शिकवीन. पण हे काही तुम्हाला करण्याची गरज नाही. त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आणि खूप छान उपाय आहे तो मनाला शांत करण्याचा. आता मन काही एकदम शांत होणार नाही. फक्त त्याला शिकवायचं आपल्याला की नाही मी याच्यापेक्षा चांगलं करून देईल, याच्यात काय चांगले गुण आहे आणि माझ्यात काय चांगले गुण आहे ते पाहीन. मला कशाची आवड आहे, मनापासून मी काय करू शकतो. तुम्ही थोडे मोठे झाले की कळतं तुम्हाला. मला क्रिकेट खेळायला आवडत नाही का आई, तू उगीचच पाठवते मला क्रिकेट खेळायला असं म्हटलं तरी आई ऐकणार नाही. कारण आईला तुम्हाला एंगेज करायचं आहे. तिचा उद्देश चांगला आहे, तुम्हाला सगळे स्विमिंगला पाठवते ती, कुठे ड्रॉइंगच्या क्लासला पाठवून. पण त्यांनी सांगितलं की मला नाही, मला कशात इंटरेस्ट नाही, मला माझ्या मनासारखं करायचं आहे. मला की नाही ॲक्टिंग करायला आवडते. आजचा तो सोशल मीडिया आहे ना, मग तुम्हाला या टी व्हीवर चॅनेलवर यायला नक्की आवडेल. आजकाल छोटी छोटी लहान लहान मुलं आपण टी व्हीवर पाहतो. आपल्याही मनात कधी इच्छा जागृत होते ना की आपणही वरती यावं, टी व्हीवर यावं, लोकांना कळावं आपल्याला. तर मला अमुक व्हायचं आहे. पण तुम्हाला मनापासून व्हायचं असेल ना, तर लहानपणापासून त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत घेणं अपेक्षित आहे. मेहनत नाही घेतली तर पुढे तुम्हाला मार्ग नाही सापडत. मार्ग नाही सापडला तर तुम्ही निराश होता आणि हताश झाल्यानंतर मन काही तुम्हाला करू देत नाही. मग कसं होतं ते निष्क्रिय होतं. मग तुम्ही म्हणता काही नाही, जगात नुसती कॉम्पिटिशन आहे, कोणाला काही चान्स नाही मिळत. गॉडफादर नाही आहे माझा, न माझ्या आईवडिलांची इच्छा आहे, न आजी आजोबांची इच्छा, घरातल्या लोकांची कोणाची इच्छा नाही मी ॲक्टिंग करावं म्हणून आणि मी या फील्डमध्ये जावं इतक्या लहान वयात. पहिले शिक्षण कर, शिक, चांगला इंजिनियर हो, डॉक्टर हो आणि मग काय तुझ्या मनाचं करायचं ते कर. पण नाही, आपलं मन त्यावेळेला दबल्या जातं. मग आता हे दबलेलं मन याला काय म्हणू बरं आपण? या दबलेल्या मनाला आपण काय म्हणू? दबून टाकतो आपण. ती इच्छा काय करतो, नाही ऐकत नाही हे लोकं, ठीक आहे आपलं जसं आहे तसं चालू द्या असं मन आपल्याला सांगतं कॉन्शियस लेवलवर. ठीक आहे आपण ऐकू, आपल्याला आपण लहान असलो की ऐकावं लागतं, म्हातारपणी ऐकावंच लागतं आणि मध्यम वयाचे नोकरी करत असतो तेव्हा बॉसचं ऐकावं लागतं. तेव्हा ऐकावं हे जरूर लागतं आणि आपल्यामध्ये बदलही आपल्यालाच करायचे असतात. मग त्यावेळेला आपलं मन काय म्हणतं बघ, काय म्हणतं आपलं मन की नाही आता थांबून जाऊ आपण, जाऊ दे, कोणीच काही आपल्याला सगळे विरोध करतात. हे तुमच्या कॉन्शियस लेवलला कळतं आणि ते कॉन्शियस लेवल इच्छा आपली दाबून टाकतं. बरं काय होतं अशा प्रकारे आपण रोजच्या रोज मग आवडता पदार्थ आहे कुठे काय, म्हणजे आपल्या आवडीच्या जे पदार्थ आहे, जे आपलं आवडीचे कलर कॉम्बिनेशनचे कपडे आहे, जे आपल्याला काही करायचं आहे, त्या सर्व ज्या इच्छा असतात ना बाळांनो, त्या सर्व इच्छा कुठे टाकतो आपण? आतमध्ये टाकून देतो. मग या आतमध्ये कुठे दबून जातात का? हां, तात्पुरत्या जपतात आणि त्या इच्छा कोण गोळा करून ठेवतं? ते सगळे जे आलेले आपल्याला आयुष्यामध्ये अनुभव आहे, आईने खूप मारलं आहे, पिटलं आहे, बाबांनी खूप झोडपलं आहे किंवा खूप कोणी धाक दाखवला आहे, कोणी काहीतरी आपल्याला खूप छळलं आहे. हे सगळे अनुभव कोणी आपल्याला मनाला मानसिक त्रास दिला, मग हे सगळे अनुभव कुठे जातात? आपल्या कॉन्शियस लेवलच्या नंतरचं मन कोणतं असतं? सबकॉन्शियस. सबकॉन्शियस तुम्ही नाव ऐकलं असेल की ते आणखीन जटिल मन आहे. म्हणजे कॉन्शियस लेवलवर आपण काही लपवतो आहे, लोकांना समजत नाही की आपण कॉन्शियस लेवलवर आहेत. आपण तोंडाने वैखरी म्हणतात त्याला, ही वैखरी वाणी आहे, ही आपण याच्यातनं मी बोलते आहे, याला वैखरी वाणी म्हणतात. मग ही कोणती आहे? कॉन्शियस लेवलवर आहे. म्हणजे मी सांगते आहे हे मला माहिती आहे मी काय सांगते, काय तुम्ही ऐकताय, काय इच्छुक आहे, हे सगळं मला माहिती आहे आणि मी त्या कॉन्शियस लेवलवर करते आहे. उद्या माझ्या मनाविरुद्ध खूप काही गोष्टी घडत गेल्या तर मी काय करीन आहे, त्या दाबून टाकीन आणि मनातल्या मनात ठेवीन. मग मनामध्ये काय एकच कप्पा आहे का कॉन्शियसचा? नाही, कॉन्शियसचा एकच कप्पा नाही आहे. दुसरा कप्पा उघडून देतो आपल्याला. कोण उघडून देतो? त्या ईश्वराची आहे सगळी देण. जो आहे ना बसलेला आपला सगळ्यात मोठा मानवांचा हेड, त्याला काय म्हणतो आपण? आपण देव म्हणतो त्याला. त्याने आपल्याला हा दरवाजा उघडून दिलेला आहे. त्याला काय म्हणतो? सबकॉन्शियस लेव्हल. सबकॉन्शियस लेवलला काय म्हणतो आपण? अर्धबोध अवस्था. मग या अर्धबोध अवस्था जी आहे, त्या अवस्थेमध्ये ते सगळे विचार, दडलेले आपल्या इच्छा, विकार म्हणू आपण त्याला,
मोठ्यांच्या भाषेत विकार, ते सगळे आपण आतमध्ये दडवून ठेवतो, आतमध्ये लपवून ठेवतो. दडवून म्हणजे आपण ते लपवून ठेवतो आणि जाऊ दे आता, ते विसरून जातो. पण ते विसरले जात नाही, ते सबकॉन्शियस माइंडमध्ये काय होतं मित्रांनो, स्टोअर होतात. ते स्टोअर झाल्यानंतर काय असतं त्याचं, मग ते काय असतं स्टोअर झाल्यानंतर ते सडतात ना आतमध्ये, कुठली गोष्ट काही त्याच्या लिमिटच्या वर, त्याच्या त्याच्या याच्यावर जर ती झाली आतमध्ये, जास्त वेळ राहिली, जुनं झाली वस्तू, तर आपल्याला काय करते, ती अनरेस्ट करते ना. एखाद्या पदार्थाचा ठेवणीतला असला, तूप असलं आपलं ठेवणीतलं असलं, त्याला किती साजूक तूप असलं तरी वास येतो ना, दर्प मारतो एक प्रकार, आपण दर्प म्हणतो, तो दर्प मारतो. आपली वह्या पुस्तकं जर पावसाळ्यात दप्तरात सारखी खुसकून भरली, दप्तर बंद असलं, बॅग बंद असली एखादी आणि ती उघडली, तर कसा घाण वास येतो, उबट वास येतो, ठेवणीचा वास येतो. तसंच हे सबकॉन्शियस लेवलमध्ये हे अडून बसतं. मग आता हे सबकॉन्शियस लेवलवरनं अडून गेल्यानंतर ती घाण तर साफ व्हायला पाहिजे. रोजच्या रोज ती घाण कचरा पडतच राहतो. मग ही जी घाण आहे ती कोणी साफ करायची? ही कुठे साफ होते? मग आता आणखीन देवाने आपल्याला तिसरं दार उघडून दिलं बरं का. तिसरं दार कोणतं आहे? हां, ते दार कोणतं आहे? अनकॉन्शियस लेवल. म्हणजे ते आपल्याला माहिती नाही, ते तिथून ते फनेलमधनं त्या अनकॉन्शियस लेवलवर चाललं जातं. म्हणजे कधीच आपल्याला आठवत नाही की आपल्या बाबतीत असं काही झालेलं आहे. चांगली घटना, पण मित्रांनो, जी वाईट घटना असते ना, ती आपल्या निश्चितपणे चांगल्या पद्धतीने लक्षात राहते. ती कॉन्शियस लेवलवर पटकन येते. मग आता किती लेवल सांगितल्या तुम्हाला? कॉन्शियस लेवल, सबकॉन्शियस लेवल आणि अनकॉन्शियस लेवल. मग आता अनकॉन्शियस लेवल म्हणजे आपण, पण आता अनकॉन्शियस लेवलचा आउटलेट काय आहे? हां, हेही तुम्ही विचारा. आता पुढचं काय आहे मग? आता तीन याच्या अनकॉन्शियसमध्ये गेलं तर ते कधीच वर येणार नाही, याची काही खात्री देता येते का? नाही ना. आपल्या इच्छा कधी पण म्हातारपणी, वयस्क वय झालं तर आपल्या इच्छा, अरे मी लहानपणी हे मला इतकी आवड होती ना, मी ते राहूनच गेलं मला करायचं. मग आता ती इच्छा मी, आता मला सगळे आहे माझ्याजवळ, योग्य भौतिक गोष्टी आहे, योग्य वातावरण आहे, आता मी माझ्या मनासारखं करू शकते. आता मीच स्वतः सासू झालेली आहे, आता मीच ओल्ड झालेली आहे. तर ज्ञानाचा आणि वयाचा काही संबंध नसतो ना, तर मी आता माझ्या इच्छा पूर्ण करीन बरं का. आणि त्या इच्छा एक एक करून पूर्ण कराव्या. मग या इच्छा कुठून वर येतात, आठवतात कुठून? अनकॉन्शियस लेवलवरनं सबकॉन्शियस लेवलवर जातात, सबकॉन्शियस लेवलवरनं कॉन्शियस लेवलवर जातात. मग ते कळवून देतं आपल्याला, टिंग 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 घंटा वाजते, नाही तुला आता की नाही हे करायला पाहिजे. आपलं मन आतून सांगतं की नाही, म्हणतो ना आपण, आपलं मन आपल्याला आतून सांगतं. मग त्यावेळेला आपण ती क्रिया करत जातो. मी कसं केलं मला माहीत नाही, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा कोणत्या माइंडचा वापर करतो आपण? सबकॉन्शियस लेवल. मी कसं केलं मला माहीत नाही. मी कसं केलं, मी मी रात्री स्वप्न पाहिले, पण मला इतकेसे आठवत नाही आहे. फक्त थोडं-थोडं काही सायन्स आठवतात आहे. त्याची स्टोरी नाही आठवत आहे, पण मी काहीतरी पाहिलं. मग या स्वप्नात आपण काय पाहतो मित्रांनो? काय पाहतो? कशाची जागृती असते आपली? आपले जे आपण जे विचार केलेले आहेत, त्याची गुंतागुंत आपल्याला स्वप्नांमध्ये दिसते. आता हे स्वप्न म्हणजे अतिशय खूप वेगळा विषय आहे. त्याच्यावरही आपण कधी बोलू, स्वप्नावरही बोलू काही आपण, नक्कीच. आता काय बोलतो आहे आपण? आपल्या मनाबद्दल बोलतो आहे. तर मित्रांनो, इथपर्यंत समजलं कशा आपल्या मनाच्या लेवल असतात. मग आपल्याला जर निरोगी राहायचं असेल, मानसिक स्वास्थ्य पाहिजे असेल, तर मग आपल्याला काय करावं लागतं बरं? सर्वात पहिले काय करावं लागतं? आपलं मन साफ ठेवावं लागतं. शडरी पुन्हा एक एक करून कमी करावं लागतं, घालवावं लागतं. यांनी अभ्यास केला, मी त्याच्या दुप्पट अभ्यास करीन, मी आणखीन वर जाईन. हां, वर तर सगळ्यांना, आपला इंडेक्स सगळ्यांनाच वाढवायचा आहे, वाढवावाच लागतो. पण कशा कशा पद्धतीने वाढवायचा? तो आपलं जे आहे सगळे गुण कशा पद्धतीने वाढवायचे, ते चांगल्या माध्यमातून वाढवायचे. का वाढवायचे चांगल्या माध्यमातून? तर त्याचा जो आपला उपयोग आहे ना, तो समाजाकरता, आपल्याकरता, म्हणजे आपल्या स्वार्थाकरता फक्त नाही, तर दुसऱ्या लोकांकरता, घराण्याचं, आपल्या घराचं नाव उंचवण्याकरता झाला पाहिजे. म्हणजे आपल्या गुणांचा विकास फक्त आपल्यासाठी करायचा नसतो, हे पक्कं लक्षात ठेवा. सर्व वयोगटातल्या लोकांनी, की आपल्या गुणांचा विकास फक्त आपल्यासाठी करायचा नाही. आपलं ज्ञान आपल्याजवळ सीमित ठेवायचं नाही, ते दुसऱ्यांना वाटायचं असतं.
आणि त्या वाटण्यामधनं जो आनंद मिळतो त्याला मनाचा आनंद म्हणतात. मग मनाच्या या गप्पा आपण आणखीनही पुढे नेऊ शकतो. बरंच काही गुपित आहे, आणखीन पुष्कळ लेवल आहे मनाच्या. मग आता आपण काय करूया, की तुम्हाला काय याच्यातनं अजून प्रश्न सुचले आहे, काय विचारायची इच्छा आहे, अजून कोणता नवीन टॉपिक हवा आहे, कुठल्या वयाबद्दल किंवा तुमच्या कुठल्या भावविश्वातला कुठला टॉपिक आहे, तो तुम्हाला रंगवायचा आहे, माझ्याकडनं गप्पा ऐकून घ्यायच्या आहेत आणि मग माझ्याशी गप्पा करायच्या आहेत, तर हे सुद्धा आपण बिनधास्तपणे करा बरं. त्याच्यामध्ये काही वावगं नाही आहे. कारण हा टॉपिक कसा आहे, ज्ञान आहे, याच्यातनं ज्ञान मिळत आहे आपल्याला. आत्तापर्यंत आपल्याला कदाचित माहिती नसेल, की आपल्या मनाच्या सुद्धा इतक्या अवस्था असतात. हे मन कुठे आहे आपल्याला माहिती नाही आहे. मन दिसतं का? नाही दिसत. इतर इंद्रियांनी आपल्याला सर्व काही दिसतं, सर्व काही दिसतं. बाहेरची सगळी सृष्टी आपल्याला पाहता येते. डोळ्यांनी कमी दिसायला लागलं तर चष्मा घालता येतो. चष्म्याने पण दिसत नाही, दुर्बीण लावून पाहता येतं. कानाने नीट ऐकू आलं नाही तर यंत्र कानाचं लावता येतं आहे ना. कानाला पण यंत्र आहे ना, तर यंत्राने आपल्याला जे ऐकू येत नाही आहे बरोबर ते ऐकायला यायला लागतं. म्हणजे याला काय म्हणतो आपण, एड्स है ना. श्वास घाण आला तर तो कसा येतो आपल्याला, तर आपण नाक झाकून घेतो. आपल्याला घाण वास आला की आपण करतो ना. म्हणजे या प्रतिक्रिया सर्व आपली ज्ञानेंद्रिय करत असतात, आपल्याला कळतसुद्धा नाही. त्याला काय म्हणतो आपण, रिफ्लेक्स ॲक्शन. म्हणजे जे पटकन इंद्रिय जे जसा एखादा पाऊस आला जोरदार तर आपण घाबरून जातो ना, एकदम झाकायला घेतो. रिफ्लेक्स ॲक्शन, इट इज कॉल्ड रिफ्लेक्स ॲक्शन. आपल्याला जर आपल्यासमोर काही एकदम आलं, डोळ्यासमोर काही आलं एकदम, तर आपले डोळे असे पापण्यावर खाली होतात की नाही आपल्या, तर त्या पटकन डोळे बंद करण्याची क्रिया होते. म्हणजे डोळे उघडे ठेवतो का आपण, जर संकट आलं डोळ्यांना नाही, ते बरोबर इंद्रिय आपलं काम करतात. त्याला काय म्हणतात, रिफ्लेक्स ॲक्शन. जर अडचणीची आणि अशी वेळ आली ना, तर ते बरोबर काय करतात, ते इंद्रिय आपल्याला सजग करतात. आपले इंद्रिय दाबून, घाण वास आला तर नाक आपोआपच त्याचा थोडा श्वास मंद करून घेतो आपण. आणि आपल्याला काही बोलायचं आहे आणि कोणाबद्दल आपण वाईट बोलतो आहे, तर पटकन तो आपण जीभ चावतो पटकन आणि बंद करतो त्याचं बोलणं. कारण बुवा त्यांनी ऐकलं नाही पाहिजे आपलं काही सांगितलं आहे, तो उगीच भांडणं नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपण त्याच्याविषयी बोलणं बंद करतो. मग या लेसनवरनं याच्यावरनं आपण काय शिकलो बरं, काय शिकलो आपण, काय शिकलो? गप्पा तर खूप झाल्या, पण आपण रिव्हिजनही करायला पाहिजे की नाही. कारण रिव्हिजन केली तर काय होतं, मग याच्यातनं मनावर आपण एवढं बोललो, मनाच्या किती लेवल समजून घेतल्या आणि मनाशी कसं वागायचं हे पण समजून घेतलं नाही का मित्रांनो. मग आता हे जर शिकलो आपण, तर मग आपण कशा पद्धतीने वागायचं शाळेत, कॉलेजमध्ये कशा पद्धतीने वागायचं, की कोणाशी भांडणं नाही होणार, कोणाशी वादविवाद होणार नाही, तू चांगला मी चांगला. कारण कोणाशी वादविवाद झालं आणि आपण ऐकून घेतलं तर आपण रिॲक्शन करतो, त्याला मारतो, ओरडतो, त्याच्यावर पुन्हा त्याची टिंगल करतो, त्याला त्याच्या चार गोष्टी लोकांना जाऊन सांगतो. मग मूड तयार होतो आपला. मूड तयार होऊ द्यायचा नाही. मूड कसा करायचा आहे, संत तुकाराम महाराजांचं नाव तुम्ही ऐकलं आहे ना मुलांनो, सगळ्यांनी ऐकलं आहे. संत तुकाराम हे सगळ्यात मोठे विठ्ठल भक्त होते. प्रचंड बुद्धिमत्ता होती, पूर्ण आध्यात्मिक होते आणि त्या अध्यात्माच्या जोरावर त्यांनी कितीतरी कितीतरी पल्ला गाठला. त्यांना आपला देह त्यांनी ठेवला. जेव्हा ते मेले ना, त्यांचं शरीर गेलं ना, तेव्हा त्यांना देव घ्यायला आला, विमान घेऊन आला आणि विमानात बसवलं त्यांना आणि आपल्या धामाला, म्हणजे जिथे देव राहतात तिथे घेऊन गेला. तिथे किती आनंद असेल बरं. व म्हणूनच त्यांनी आधी पृथ्वीवरच सांगून ठेवलं आहे आपल्याला, की वागायचं तर कसं वागायचं मनाने. मग त्यांनी सांगितलं आहे तर आपल्याला तसं वागलंच पाहिजे. काय सांगितलं त्यांनी, मन करा रे प्रसन्न, तेथे जोडे नारायण. म्हणजे मन जर प्रसन्न झालं तर नारायण आपला कसा येतो, देव आपल्या जवळ येतो. आणि देव जवळ येणं काही करामत आहे का, आहेच. देव आला तरच आपलं मन शुद्ध होणार आहे मित्रांनो. म्हणून त्याची उपासना केलीच पाहिजे. आईवडिलांना रोज नमस्कार केला पाहिजे. संध्याकाळी रामरक्षा, अथर्वशीर्ष वगैरे म्हटलंच पाहिजे.
म्हणजे हे सर्व शिकून घेणं आवश्यक आहे की नाही? आणि म्हटलंच पाहिजे संध्याकाळी, आईवडिलांना उद्धटपणे बोलायचं नाही, वात्रटपणे त्यांची कुठेही टिंगल करायची नाही. आई-वडील काय आहे, आपलं दैवत आहे. मग आपण काय शिकलो? मन करा रे प्रसन्न, तेथे जोडे नारायण. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. व तुमचं मन जर प्रसिद्ध असेल, प्रसन्न असेल, तर ते प्रसिद्धी तुमच्या मनाला मिळणार नाही का? प्रसन्न मन नेहमी काय देतं आपल्याला? प्रसिद्धी देते. प्रसिद्धी देते म्हणजे लोक, अरे हा कोणत्याही येवो, मग त्याला कितीही संकट येवो, त्याच्या कोणत्याही वस्तू हरवू दे, त्याला त्याचं किती नुकसान होऊ दे, त्याचं काही होऊ दे, पण त्याचं मन कसं असतं? छान असतं, सुंदर असतं, शांत राहतो तो. कसं काय जमतं बुवा याला? आहे ना? असं तुम्ही बघा, काही व्यक्ती आपल्याला मिळतात. सगळ्या सगळ्या फील्डमध्ये, सगळ्या ठिकाणी काही ना काही प्रमाणात या व्यक्ती आपल्याला दिसतात, की काही संकट आले तरी ते खचून जात नाही, निष्प्रभ मनाने पुन्हा तसंच करत राहतात. चांगलं काम आपण चांगल्या मार्गावर आहोत ना, मग चांगलं कामच करायचं आणि चांगल्या कामातूनच आपल्याला सगळं यश मिळणार आहे. मनाची खात्री झाली की मन कसं राहील बेटांनो? कसं राहील मन? प्रसन्न राहील. हसणे हाच प्रसन्नतेचा द्योतक नाही आहे. तुम्हाला मनापासून नेहमी उत्साह वाटत राहणं, नेहमी आपल्या याच्यात राहणं आपण, आणि समाजासाठी काय करू, आपल्यासाठी काय करू, आपल्यातले अवगुण काढून गुण कसे उत्पन्न करू, हे सगळं पाहता पाहता मन प्रसन्न झालं पाहिजे. आणि हे सगळं कसं करायचं आहे आपल्याला? अगदी अतिशय शांतपणे, प्रसन्न मनाने करायचं आहे. मन प्रसन्न राहत गेलं तर तुम्ही जग जिंकाल मित्रांनो. कोणीही असो, कोणत्याही वयाचा व्यक्ती असो, मन त्याचं प्रसन्न आहे ना, तर तो कितीही डिफिकल्ट काम असतो, कितीही कठीण असतो वातावरण, त्या वातावरणाला तो छेद देतो, है ना? आता किरण आहे सूर्याचं, किती आभाळ असलं, काही असलं, तर थोड्या वेळाने आपल्याला सूर्याचं किरण काहीतरी पाहायला मिळतं. सूर्यनारायणाचं आपल्याला कधी ना कधी दर्शन व्हावं असं वाटतं की नाही, आभाळ खूप असलं की. तसंच आहे. मग आता जेव्हा अतिशय खराब वातावरण जिथे असतं, खूप भांडणं चालली असतात, कलह चालली असतात, असा प्रसन्न व्यक्ती तिथे आला की काय म्हणतो, बरं झालं रे बाबा तू आला, थोडं हसी मजाक, थोडं तर वातावरण बदललं, असं म्हणतो की नाही आपण? मग असंच आपली वाहवा व्हावी असं तुम्हाला वाटत असेल ना, तर मित्रांनो, पहिले आपल्या मनावर, माइंडवर काम करा. माइंड हे सर्व याचं आपलं की आहे. ही गुरुकिल्ली आहे आपली, खरी गुरुकिल्ली माइंड आहे. मग या माइंडला तुम्ही विकसित कराल ना, हे सगळं सांगितलं आहे लक्षात ठेवून, तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि तुमचं आयुष्य खूप भरभराटीला जाणार आहे. देशासाठी तुम्ही काही करणार आहे, देशभक्ती शिकणार आहे, समाजभक्ती शिकणार आहे. मग हे सगळं करताना तुमच्या आईवडिलांची वाहवा तुम्हाला का नाही मिळणार? समाजातल्या लोकांची तुम्हाला वाहवा का नाही मिळणार? मग हे सर्व करताना श्री गणेशा करा बरं आतापासून, की आपण मन कसं प्रसन्न राहील, काही असो, आपण हसायचो, शांतपणे स्मित हास्य करायचं. आजपासून जर तुम्ही शिकला ना, तर 100 आउट ऑफ 100 मार्क तुमचेच आहे. 101 मार्क देता आले ना, तर ते सुद्धा मी देईन मित्रांनो. कारण मी पण तुमच्यासारखीच शाळेत शिकून मोठी झालेली आणि सर्व काही शिकलेली आणि शिकवलेलं कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना. तर माझासुद्धा तो पिंड आहे की मुलांनी खूपच चांगलं निघावं आणि कसं वर्तन असावं मुलांचं, हे आम्हाला शिक्षकांना काही सांगावं नाही लागत. आम्ही स्वतः तसं वागत असतो आणि मुलांकडनं तसं वागवून घेतो. आमची अपेक्षा असते मुलं चांगले निघावे. तसंच तुमच्या आईवडिलांच्या अपेक्षा तुम्ही हळूहळू पूर्ण करायला लागाल, तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडवरचा जो कचरा आहे ना, तो हळूहळू कमी, तो कचरा कसा कमी करायचा हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. पण थोड्या धीराने घ्या. पहिले आपली मन खूप छान पद्धतीने आपण समजून घेऊ. आता मन हे असं 3 स्टेपने विकसित होतं. त्याच्यामध्ये वृत्ती असतात. हे सगळं आपण बघितलं. आता की नाही आपण या गप्पागोष्टींना आज विराम देऊ. तुम्ही मला खरोखर भरभरून तुमच्या कॉमेंट्स लिहा. त्या मला खूप वाचायला आवडतील. चॅनेल माझं सबस्क्राईब करा, म्हणजे पहिला जो आलेला माझा व्हिडिओ आहे तो तुमच्या चॅनेलवर तुमच्या मोबाईलवर पटकन येईल. तुम्हाला तो पाहता येईल पटकन. आणि ह्या सगळ्या ज्ञानाच्या गोष्टी आहे. या तुम्हालाच नाही तर तुमच्या मोठ्यांना पण आवडणार आहे त्या गोष्टी. कारण खूपदा काय होतं, आपला विषय नसताना आपल्याला नवीन काय ऐकायला मिळालं ना, तर नक्कीच तुम्हाला शेअर करता येईल आणि तुम्हाला सबस्क्राईब करता येईल.
आणि तुम्हाला लाईक देखील करायचंच आहे ना, लाईक करायला विसरायचं नाही. लाईक केलं ना तर व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीला खूप खूप आनंद होतो. त्याला तुम्ही प्रसन्न करता आणि प्रसन्न केल्यानंतर तो सुद्धा तुम्हाला आशीर्वादच देतो. चला, गुड डे, नाईस डे फॉर यू. शुभ दिवस, शुभ सकाळ, जे काही तुमच्यासाठी आहे ते सगळं शुभ राहो. हीच माझ्याकडनं, अचलवाणीकडनं तुम्हाला शुभ संदेश आहे, शुभ आशीर्वाद आहे. मित्रांनो, आता आपण थांबूया. जय हिंद, जय भारत.